नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आवाजावरूनच कळलं असेल तब्येत थोडीशी डाऊन आहे, पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे। दसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल। कायमच आपला जोर या गोष्टीवर राहिलाय, अन्न वस्त्र निवारा लक्झरी लाईफ। तर माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्याची कोणतीच रेमेडी चुकायची नाही आणि काही करायचं नाही। आपोआप हळूहळू दिवस बदलत जातात। पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवत जा, पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला सतत देत जा, गरिबांची सेवा करत जा, जे प्राणी आहेत त्यांची सेवा करत जा। त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये बदल होतात आणि जे काही आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट दोष असतात ते निघून जात असतात। तर चला, लक्ष्मी प्राप्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे। दसरा हा फार ठिकाणी रावणाला जाळून हे केला जातो की राक्षस, पण ते राक्षस दहन नसून सुद्धा आपल्याला आपल्या वाईट विचारांचं त्या दिवशी हे करायचं आहे। तर दोन रेमेडी तुम्हाला मी इथे सांगत आहे। एक सांगत आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि दुसरी सांगत आहे आपल्या आतला राक्षस मारण्यासाठी। आता काय करायचं आहे, सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता तुम्ही। तर एक कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा, काळा पेन शक्यतो घ्यायचा आहे आपल्याला। काळा पेन घ्यायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला नको आहे, ज्या आपल्या वाईट सवयी आहेत, समजा तुम्ही आळशी आहात तर तिथं लिहायचं आहे की माझा आळस मी दहन करत आहे। परत ज्या काही तुमच्या अंगात वाईट खोडी असतील, जे काही वाईट घडलं असेल आपल्याकडनं, एक मन आपल्याला खातं बघा की हे आपल्याकडनं वाईट घडलं किंवा हे नकोय आपल्या आयुष्यात। आपण जर आळशी नसतो तर आपण हे करू शकलो असतो, आपण जर असं नसतो, कारण जे तुमच्यातले दुर्गुण आहेत ते सगळे एका कागदावर लिहून काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते सगळे मेणबत्तीवर जाळायचे, गॅसवर जाळायचे, कशावर पण तो कागद जाळा आणि राहिलेली आहे जी काही त्याची राख निर्माण होईल ती युनिव्हर्समध्ये सोडून द्या। कागद जाळत असताना आपल्यातले ते सर्व गुण आपण रावणासारखे जाळत आहोत असं स्वतःच्या मनाला सांगा की आजपासून या वाईट गुण मी वापरणार नाही। समजा तुम्हाला जेंट्स लोक तुम्ही करत असाल, तंबाखू खात असाल, ती सोडायची असेल, जे काही वाईट कर्म आपल्याला सोडायचं आहे ते त्याच्यावर लिहायचं आणि त्याचं सगळ्याचं दहन करायचं। हा सगळ्यात छान उपाय आहे आपल्यातल्या वाईट शक्ती दसऱ्याच्या दिवशी काढून टाकणे यासाठी। आता दुसरा उपाय आहे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी। सोनं आपण सगळ्यांना दसऱ्या दिवशी देत असतो, म्हणजे आपट्याचं पान। तर दसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कधी पण जोवर आपल्याला मिळेल तेव्हा आपट्याचं पान घ्यावं। अख्खा दसऱ्याचा दिवसच चांगला असतो, त्यामुळे कधी ज्या वेळी तुम्हाला जमेल। आता सगळ्यात चांगली वेळ कोणती असती, एकतर सकाळी नाहीतर संध्याकाळची, त्या वेळामध्ये शक्यतो बघा जर आपट्याचं पान एक घ्या। आता यामध्ये दोन प्रकार तुम्ही करू शकता। आपट्याचं पान एक आपलं स्वतःचं घ्या किंवा आपल्यापेक्षा जे श्रीमंत आहेत, आपल्यापेक्षा जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्याला जर ते सोनं आपट्याचं पान दिलं तर ते मिळालं तर जास्त छान। नाही मिळालं, आपलं जे आहेच आपल्या घरात आपट्याचं पान आपण आणलेलं, त्या आपट्याचं पान समोर घ्यायचं आणि केशराचं गंध करायचं, म्हणजे केशर पाण्यामध्ये कालवायचं, जो त्याचा केशरी रंग होतो अगदी एवढंसच पाणी घ्यायचं, अर्धा चमच्याच्या पेक्षाही कमी, आणि 2-4 केशरच्या काड्या त्यामध्ये घालून केशरी रंग करायचा आणि म्हणजे जे आपट्याचं पान आहे त्याच्यावर फक्त श्रीम असं आपल्याला लिहायचं आहे। काय? श्रीम एवढंच आपल्याला लिहायचं आहे। त्याची पूजा करा, त्याला अक्षदा वाहा, हळदी कुंकू वाहा, धूप दीप ओवाळा, फूल वाहा। दसऱ्याच्या दिवशी ते तिथंच राहू दे आणि दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही कितीही पानं तयार करू शकता। प्रत्येकाच्या पर्समध्ये ठेवायला पान करू शकता, लॉकरमध्ये ठेवायला करू शकता, कंपनी असेल, आपलं काय असेल अजून त्या ठिकाणी 4-5 पानं किंवा घरातल्या प्रत्येकानं एक जण केलं आणि आपल्या जवळ ठेवलं। अगदी विद्या सुद्धा त्यामुळे मुलांची वाढू शकते। त्यामुळे मुलांनी जरी श्रेम लिहून जर आपल्याला सरस्वती प्राप्त व्हावी याच्यातनं आणि शिक्षण चांगलं व्हावं असं जरी अपेक्षा करून लिहून ठेवलं तरीही चालेल, ते तेवढंच करायचं। आणि दुसऱ्या दिवशी पान आहे तसं अक्षदा वगैरे काढून टाकायच्या, त्याच्यावरच्या फूल वगैरे काढून टाकायचं, ते लिहिलेलं श्रीम आणि पान हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवा, वहीमध्ये ठेवा, कॅश बॉक्समध्ये ठेवा, जिथं तुम्हाला वाटेल लक्ष्मी प्राप्तीसाठी। अगदी तुमचा मनी बाउल असेल तर यामध्ये ठेवलं तरीही चालेल। तर या प्रकारे ही रेमेडी आपल्याला करायची आहे दसऱ्याच्या दिवशी। कशी वाटली रेमेडी ते छान छान कमेंट करून सांगा। त्याचप्रकारे इन्स्टाला सर्वजणांनी फॉलो करा
तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जगदंब जगदंब.